आज या पहिली गोष्ट म्हणजे या पात्रांची ओळख किंवा ह्या गोष्टीशी निगडीत लोकांची ओळख करून देणं भरपूर गरजेचं आहे. ह्यांची नावं पहिली म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी नमूद करणार. व्यक्तीचं नाव आहे मयुरी पाटील. वय वर्ष 35च्या आसपास. डेट ऑफ बर्थ 10 मार्च 1990. त्यानंतर शी इज अ डिवोर्सी फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे अद्विका पाटील. वय वर्ष 13-14, ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल. त्यानंतर ज्यांची आई मयुरी पाटील यांची आई जयश्री गायकवाड, 55च्या आसपास एज पकडू शकता. मयुरी पाटील यांचा भाऊ युवराज गायकवाड त्यांची बहीण कश्मीरा गायकवाड. आत्ता सध्या तिचं लग्न झालं आहे. त्या पण डिवोर्स प्रोसेसमध्येच होत्या. त्यांचं लग्न ज्या व्यक्तीशी झालं आहे त्याचं नाव म्हटलं तर म्हणेन अजय बनसोडे. त्यांचा भाऊ पोलीस याच्यामध्ये आहे. त्यांनाही अजयचं आणि कश्मीरचं लग्न मान्य नव्हतं. तरी पण कशा रीतीने किंवा कशा पद्धतीने हे लग्न लावण्यात आलं याचा अजून अंदाज आलेला नाही. आता सांगायचं म्हटलं तर ह्या 5 व्यक्तिरिक्त काही आणखी व्यक्ती आहेत ह्या हनी ट्रॅप किंवा लव्ह ट्रॅपमध्ये आपण बोलू शकतो इन्व्हॉल्व. आणि एक पद्धतीने थोड्या वेळाने जसं मला वेळ भेटेल तसं या व्यक्तींचं जी सत्य कथा आहे ती हळूहळू मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ह्यामध्ये लग्नाच्या प्रॉमिसेसवरती साईन करून दिलं आहे. 3-4 वर्षामध्ये त्यांनी काही गोष्टी त्यांच्याही सत्य गोष्टी माझ्यासमोर आल्या, माझ्याही गोष्टी त्यांच्यासमोर आल्या. वाद नाही, मी वचनाशी बांधील आहे. ज्या गोष्टी बोललो आहे त्यांच्याशी लग्न करणार त्यात कोणताही माघार नव्हता. कारण काय जर त्या व्यक्ती म्हणत असतील की मी लग्नाच्या प्रॉमिसेस देऊन फसवलं आहे तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि खोट्या आहेत. बरेचसे खोटे आरोप त्यांनी त्यांच्या फॅमिलीसोबत मिळून माझ्यावरती लादले आहेत. चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही त्याची नोंद पाहू शकता. आणि राहिली गोष्ट की मी यांच्या विरुद्ध एक केस तर फाईल करणार आहे. कारण काय पोलीस असे आहेत की त्यांना फक्त एक स्त्री दिसली की त्यांची एक साधेपणा किंवा निरागसपणा दिसला, थोडेसे इमोशनल्स दिसले की ती केस पुरुषाच्या विरोधात उभे करण्यासाठी काही गोष्टी हे करतात. आता चारकोप पोलीस स्टेशनमध्ये मला जेव्हा बोलवलं गेलं होतं तेव्हा काही फक्त NCs केल्या आणि त्याच्यानंतर माझ्या मते आता FIR ही होईल. पण तो FIR इज टू what I will say is based on some false accusations which are not really true. आणि त्याच गोष्टी जगासमोर आणण्याचा प्रयत्न माझा हळूहळू चालू आहे. आणि तो मी पूर्णतः या 2026 चालू होण्याच्या आधी 2026चा पहिला दिवस गुरुवार आहे, स्वामींचा दिवस आहे. त्यामुळे त्यात कोणतंच हे नाही. स्वामींच्या कृपेने आजपर्यंत तरत आलो आहे. त्यामुळे ह्यापुढेही तरेन हीच अपेक्षा आहे. पण ह्या व्यक्तींना किंवा यांच्या फॅमिलींना ज्यांनी हे केलं आहे त्यांनी प्रत्यक्षात लिगली गोष्टी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. जगदंबा. श्री स्वामी समर्थ.